नमस्कार, मी डॉक्टर आनंद देशपांडे फ्रॉम देशपांडे आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटर. मोतीबिंदू ऑपरेशन पूर्वी कुठल्या कुठल्या तपासण्या करायला हव्यात? तर मोतीबिंदू म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घ्या. मोतीबिंदू म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये जी नॅचरल लेन्स आहे ती ओपेक किंवा ती थोडीशी धूसर होणे याला मोतीबिंदूची शस्त्रक्रिया म्हणतात. तर या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेमध्ये आपण ती धूसर झालेली ओपेक झालेली लेन्स काढून घेतो आणि त्या जागी नवीन लेन्स इम्प्लांट करतो. याला कॅटरॅक्ट सर्जरी म्हणतात. तर आता या कॅटरॅक्ट सर्जरी पूर्वी कुठल्या कुठल्या तपासण्या करायला हव्यात? तर पहिली तपासणी जी हॉस्पिटल कडून होते त्याला ए स्कॅन म्हणतात. आता बाजारामध्ये भरपूर प्रकारचे व्हरायटी ऑफ स्कॅन आहेत. कुणी डोळ्याला टच करून स्कॅन करतं, कुणी डोळ्यात पाणी घालून स्कॅन करतं. त्याला ह्या सगळ्या बेसिक मेथड आहेत ज्या ए स्कॅन म्हणतो आम्ही ज्याला, ज्याच्यामध्ये लेन्स पॉवर अचूक काढण्याचा प्रयत्न केला जातो. पुण्यामधील पहिली आर्गॉस प्रणाली जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स गाइडेड प्रणाली आहे ती या देशपांडे आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटरमध्ये 4 वर्षापूर्वी आम्ही इन्स्टॉल केली आणि त्या इन्स्टॉलेशन नंतर आम्ही ह्या प्रणालीतून प्रत्येक पेशंटची IOL कॅल्क्युलेशन म्हणजे इंट्राऑक्युलर लेन्स कॅल्क्युलेशन पॉवर ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून एक्झॅक्ट नंबरची लेन्स काढायचा प्रयत्न करतो. ही झाली पहिली तपासणी. कारण की ही तपासणी ऑपरेशन मध्ये सगळ्यात महत्वाची आहे. कारण की त्या लेन्सच्या पॉवरवर तुमची पुढची दृष्टी अवलंबून आहे. तर ही पॉवर कुठल्या प्रकारे काढतात डॉक्टर याचं जास्त महत्व आहे. तर यामध्ये बरेच वेळेस काही वेळेस आम्हाला कॉर्नियाचे जे कर्व्हेचर्स आहेत ते खूप वेगळ्या प्रकारे दिसतात किंवा काही पेशंट्सला सिलेंड्रिकल पॉवर खूप जास्त दिसतो. त्यावेळेस त्या पेशंट्सला आम्ही पेंटाकॅम नावाची टेस्ट करतो. तर या हॉस्पिटलमध्ये ही पेंटाकॅम टेस्ट पण अवेलेबल आहे. तर कुठल्याही पेशंटला जर सिलेंड्रिकल पॉवर जास्त येत असेल तर आम्ही इमिजिएटली तो पेशंट पेंटाकॅम नावाच्या स्कॅनरवर बसवतो आणि कॉर्नियाचे परफेक्ट कर्व्हेचर जी मशीन देऊ शकते त्या मशीनवर ह्या कर्व्हेचरची तपासणी केल्या जाते. तिसरी गोष्ट की स्पेक्युलर मायक्रोस्कोपी हा एक प्रकार असतो काही लोकांचा एज नुसार, कारण की हा युजली मोतीबिंदूची सर्जरी ही ओल्ड एजेस मध्येच होते आणि ही जर ओल्ड एजेस मध्ये होणारी सर्जरी जर काही वेळेस आम्हाला लक्षात आलं की यांची बुबुळ बरोबर तेवढ्या ताकदीचं नाही आहे आणि मोतीबिंदूची ग्रॅव्हिटी किंवा मोतीबिंदूचा ग्रेडिंग हा थोडासा जास्त प्रकारात आहे, प्रमाणात आहे, तर त्या केसमध्ये आम्ही ही स्पेक्युलर मायक्रोस्कोपी करतो आणि आम्ही पाहतो की तुमच्या कॉर्नियाची हेल्थ किती व्यवस्थित आहे, जेणेकरून अल्ट्रासाउंड मेथडनी तो ऑपरेशन करायला पाहिजे का मग त्यासाठी फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी करायला पाहिजे. हा सगळ्यात क्रुशियल पॉइंट असतो. कारण की जर पेशंटची स्पेक्युलर मायक्रोस्कोपी मध्ये आम्हाला लक्षात आलं की कॉर्नियाची हेल्थ एवढी व्यवस्थित नाही तर त्या केसमध्ये युजली आम्ही पेशंट्सला अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स लाईक फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी हे ऑप्शन्स देतो. त्याचबरोबर ऑपरेशन करत असताना आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जेल्स किंवा कोटिंग्स वापरतो जेणेकरून पेशंट्सच्या ज्या सेल्स लॉस होतात किंवा कॉर्नियाच्या सेल ज्या लॉस होतात त्या होऊ नये त्यासाठीचा हा प्रयत्न असतो, ज्या टेस्टला म्हणतात स्पेक्युलर मायक्रोस्कोपी. ते इथेच हॉस्पिटलला होते. चौथी गोष्ट असते की काही पेशंट्स डायबिटिक असतात, हायपरटेन्सिव्ह असतात किंवा ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम असतो किंवा काही लोकांना प्रोस्टेटचा प्रॉब्लेम असतो. या लोकांच्या रेटिनावर कधी कधी प्रॉब्लेम झालेला असतो. तर त्यासाठी OCT म्हणजे ऑक्युलर कोहरन्स टोमोग्राफी नावाची टेस्ट आम्ही करून रेटिना किती हेल्दी आहे हे पाहण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे स्कॅन्स करून तिथे कुठे सूज नाही ना
तिथे कुठे प्रॉब्लेम नाही ना. असेल तो प्रॉब्लेम आम्ही प्रिव्हियसली ऑपरेशन पूर्वीच पेशंट्सला पूर्णतः नमूद करून सांगून देतो की हा प्रॉब्लेम थोडासा वाटतोय. तर लक्षात घ्या की मोतीबिंदूची सर्जरी म्हणजे नुसता मोतीबिंदू काढणे आणि नवीन लेन्स टाकणे नाही, तर त्याबरोबर तुम्हाला क्रिस्टल क्लिअर व्हिजन देण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं की बुबुळाचा स्कॅन आवश्यक आहे, त्याचा कर्वेचरचा स्कॅन पेंटाकॅम आवश्यक आहे, बुबुळाचा स्कॅन महत्वाचा आहे ज्याच्यामध्ये स्पेक्युलर मायक्रोस्कोपी करून तुमचा खराच कॉर्निया हेल्दी आहे का ते बघणं महत्वाचं आहे, तुमचा रेटिनाचा स्कॅन बघणं, कारण की माइट बी तुम्ही डायबिटिक असू शकता किंवा हायपरटेन्सिव्ह असू शकता, त्या केसेसमध्ये तुमच्या रेटिनाला प्रॉब्लेम आलेला असू शकतो, तर तो बघणे महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर जी कुठली तुम्ही लेन्स टाकणार आहात डोळ्यांमध्ये, ती किती प्रमाणात अचूक मोजण्याची टेक्नॉलॉजी तुमच्याकडे आहे, या सर्व गोष्टींचा कंबाइंड इफेक्ट म्हणून तुमचे ऑपरेशनचं सक्सेस युजली डिपेंड असतं. आता मी म्हणेल की कुठल्याही लेन्सेस टाकल्या पेशंटला तरी त्याला छान दिसायला पाहिजे किंवा छान व्हायला पाहिजे. तर या गोष्टी छान दिसण्यासाठी जेव्हा असतात तेव्हा हे कंबाइंड रिझल्ट त्याच्यासाठी उपयुक्त असतो. आणि पाचवी गोष्ट म्हणजे बरेच वेळेस पेशंटला वाटतं की ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स खूप सारे करायला पाहिजेत, तर नाही. हार्डली 4 ते 5 टेस्ट असतात. युजली आम्ही त्याच्यामध्ये बघतो की तुमचा कंप्लीट ब्लड काउंट कसा आहे, म्हणजे सीबीसी बघतो की बाबा कुठे इन्फेक्शन नाही ना, ॲलर्जिक फॅक्टर नाही ना, हिमोग्लोबिन किती आहे, ब्लड किती आहे. तर त्याची पहिली टेस्ट असते सीबीसी. दुसरी टेस्ट असते शुगरची. जर पेशंट डायबिटिक असेल तर युजली आम्ही सांगतो की फास्टिंग जेवणाआधी आणि जेवणानंतर अशा 2 टेस्ट करा. जर जेवणाच्या नंतरची जर ब्लड टेस्ट तुमची 200च्या खाली असेल तर आपण सेफली सर्जरीला जाऊ शकतो. काही लोकांची इन्सुलिन घेऊनही 300 शुगर असते, त्या केसमध्ये आम्ही स्पेशल प्रिकॉशन्स घेऊन काही वेळेस ह्या सर्जरी करतो. तिसरी गोष्ट असते की HIV आणि HBsAg, की हेपॅटायटिस आणि HIV हे प्रॉब्लेम नाहीत ना, कारण की हे जर असतील तर आम्हाला स्पेशल किट्स घालून हे ऑपरेशन्स करावे लागतात. आम्ही कुठल्याही पेशंटला नाही म्हणत नाही, एखाद्याला HIV आहे किंवा ह्याच्याकडे हिपॅटायटिस आहे तर नाही, त्याला नाही न म्हणता ते वेगळे स्पेशल किट्स असतात, ते किट्स घालून हे युजली आम्ही ऑपरेशन करतो किंवा केल्या जातात. त्याचबरोबर युरिन टेस्ट एक महत्वाची असते की युरिन रुटीन आणि मायक्रोस्कोपिक टेस्ट असते. तर ज्या केसेसमध्ये युरिन रुटीन किंवा मायक्रोस्कोपिक म्हणजे युरिन मध्ये काही छोट्या प्रमाणात पण बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन नाही ना, अशा बेसिक टेस्ट ज्याची कॉस्ट साधारणतः 1000-1200च्या वर कधीही नसते, या बेसिक 4-5 टेस्ट जर डोळ्यांच्यासाठी रक्त आणि लघवीच्या केल्या आणि बाकीच्या ह्या महत्वाच्या स्कॅनिंग सिस्टीम केल्या तर तुमचं ऑपरेशन हे 100% सक्सेसफुल होण्यासाठी प्रयत्न होतात. धन्यवाद.